बघा आता काल कुठपर्यंत झालं होतं आपलं. काय काय बघितलं होतं काल आपण. पॉवर पॉइंट. अजून अजून काय काय झालं होतं आपलं बघा. टायटल बार, स्टेटस बार, सगळे इफेक्ट बघितले होते आपण. बरोबर. स्टार्टिंगला काय दिसतो, प्रोग्रामचा लोगो, त्यानंतर क्विक ऍक्सेस टूल बार, फाईलचे नेम, आणि त्यानंतर काय कंट्रोल बटन्स. पुढे काय बघितले होते आपण, कोणते कोणते मेनू असतात याच्यामध्ये आणि ग्रुप कोणते कोणते. त्यानंतर काय होतं खाली स्टेटस बार. बघा आता स्टेटस बार मध्ये आपण इथे काय दिसतं, किती स्लाइड्स आहे, आणि इकडे काय दिसतं, किती झूम लेवल किती आहे. त्यानंतर शॉर्टकट आपल्याला बघायचे ते. कालचं प्रॅक्टिकल गेले का तुम्ही सर्वांनी? म्हणजे 4 सेशनचे करायला लावले होते, मला फक्त 4 क्वेश्चन दिसले तिथे. बघा आता आज आपल्याला पुढची इफेक्ट बघायची आहे. त्यासाठी आता आपण ओपन कसं करणार पॉवर पॉइंट. स्टार्ट सरळ इथे असेल, रिसेंटली ओपन मध्ये इथे क्लिक करणार, किंवा तुम्ही इथे टाइप केलं तरी पॉवर पॉइंट येईल, किंवा कोणता ऑप्शन आहे आणखी थर्ड, स्टार्ट ऑल प्रोग्राम. कुठे जाणार तुम्ही, ऍक्सेसरीज. कसे जाता ऍक्सेसरीज मध्ये रे, कुठे क्लिक करणार, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्यानंतर पॉवर पॉइंट. कोणतं घेणार आहे आपण, ब्लँक प्रेझेंटेशन. आता बघा ब्लँक प्रेझेंटेशन घेतल्यानंतर काल आपण काय काय बघितलं होतं, स्लाइड कशा ऍड करायच्या. इथं वेगवेगळे काय लेआउट आहे स्लाइडचे. बघा इथं वेगवेगळे टायटल ओनली, हेडर सेक्शन, टू कंटेंट, कंपॅरिझन. इथून काय करू शकता तुम्ही, कोणतंही एखादं लेआउट ओपन करू शकता किंवा ऍड करू शकता. आता आपण घेतला टायटल. बाय डिफॉल्ट कोणता आलेला असतो, हा डिफॉल्ट लेआउट कोणता आलेला असतो, टायटल स्लाइडचा. त्यानंतर आपण इथं सेक्शन ऍड करायचं बघितलं. आता आपल्याला पिक्चर वगैरे इन्सर्ट करण्याचं बघायचंय. बघा इथून तुम्ही टेबल, आपण जर एखादी स्लाइड ऍड केली टू कंटेंट. आता पॉवर पॉइंट आपण युजच का करतो, आपलं फास्ट वर्क होण्यासाठी, किंवा मग आपल्याला फास्ट जर बनवायचं असेल तर बघा इथं इथे ऑप्शन आहे डायरेक्ट. आता हा कोणता लेआउट घेतला आपण, टू कंटेंट. टू कंटेंट लेआउट मध्ये बघा इथे टेबल आहे. तुम्ही जर टेबल वर क्लिक केलं, किती रोचा किती कॉलमचा हवा आहे तो टाका, इथे आला. परत बघा इथे शेजारी काय आहे, चार्ट. एक्सेल मध्ये चार्ट बघितले तुम्ही. तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये चार्ट ऍड करायचं असेल, कोणताही चार्ट सिलेक्ट करा. आला इथे डेटा तुम्ही टाकू शकता, त्या डेटावर चार्ट तुम्हाला इथे येऊन जाईल. बघा परत आपण आणखी एक स्लाइड घेऊ. सपोज आता ह्या स्लाइडचा लेआउट जर चेंज केला टू कंटेंट. बघा आता तुम्हाला इथं स्मार्ट आर्ट ग्राफिक्स एखादा ऍड करायचं असेल तर तुम्ही ते पण काय करू शकता, ऍड करू शकता. बघा इथं सगळे ऑप्शन दिलेले, तुम्हाला इथे शोधण्याची गरज नाही. फास्ट वर्क होतं. बघा 2 इमेजेस तुम्हाला 2 साइडला घ्यायच्या असतील, ओपन करा. बघा अशा पद्धतीने फास्ट वर्क होण्यासाठी तुम्हाला होम टॅब किंवा कोणत्या पण रिबन वर किंवा टॅब वर जाण्याची गरज येत नाही. व्हिडिओ ऍड करायचा असेल तुम्हाला इथे लगेच व्हिडिओ ऍड, सगळे ऑप्शन बघा ऍड करण्यासाठीचे इथे दिलेले. बघा आता आपण काय करू, सध्या सगळे फेस्टिवल चालू आहे ना, मग फेस्टिवल रिलेटेड आपण एखादं प्रेझेंटेशन आपल्याला तयार करायचं असेल. फर्स्ट स्लाइड नॉर्मली प्रेझेंटेशनची काय घेतात, वेलकम टू प्रेझेंटेशन, जे तुम्हाला घ्यायचं ते. आता फर्स्ट स्लाइड आपण घेतली टायटल स्लाइड. इथं आपण टाकलं वेलकम टू. तुम्हाला जी स्लाइड घ्यायची ते घ्या. त्यानंतर बघा सेकंड स्लाइड आपल्याला कोणती,
आता इथे आपल्याला सपोज कंटेंट टाकायचे काहीतरी, आपण काय करणार आहे आता सध्या, कशावरती प्रेझेंटेशन बनवणार आहे, फेस्टिवल. त्यातलं तुम्हाला सगळ्यात आता कोणतं बनवायचं आहे, गणपती फेस्टिवल, बरोबर ना. आता तुम्ही जर फेस्टिवल नाव ऍड केलं, त्याला तुम्हाला इफेक्ट वगैरे काय द्यायचे असेल बघा, इथं फॉर्मॅट आलाय, कोणता चांगला दिसतोय बघा, नंतर ऍड करू आपण. याची काय तुम्हाला साईज वाढवायची, कमी करायची, फेस्टिवल इन इंडिया करू. साईज आपण कमी केलं, महाराष्ट्र करायची, तुम्ही करा आता महाराष्ट्र. आता बघा आपल्याला काय गरज पडेल, आता पहिले इथे इमेजेस घ्याव्या लागतील सगळ्या, बरोबर. आता गुगल वरून आपण इमेजेस घेऊ. google.com इमेज. आता सध्या रिसेंट फेस्टिवल कोणता येतोय आपला, गणपती. इमेजेस जर तुम्ही टाईप केलं बघा, आता कोणता फोटो घ्यायचा सांगा. हा, दोन्ही घेऊ, शांत बसा. राईट क्लिक करून सेव्ह ऍज इमेज म्हटलं, डाउनलोड मध्ये आपण सेव्ह करतोय. तुम्हाला ज्या इमेजेस घ्यायच्या त्या घ्या. बघा आपण सपोज आता ही इमेज घेतली, सेव्ह ऍज इमेज, सेव्ह म्हटलं, दोन्ही इमेजेस सेव्ह केला. आता आपल्याला गणपती फेस्टिवलची काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे. गणपती फेस्टिवल इन्फॉर्मेशन इन मराठी. आता तुम्ही डायरेक्ट इमेजेस मध्ये घेतली तरी चालेल, कारण इकडे तुम्हाला मराठीत जास्त मिळेल असं वाटत नाही. आलंय गणेश चतुर्थी. आता प्रेझेंटेशन 1, कंट्रोल Z. इथे एखादी स्लाइड घ्या जिच्यात हिचा लेआउटच आपण चेंज घेऊ. बघा ब्लँक लेआउट घेतला मी, याच्यात टेक्स्ट बॉक्स ड्रॉ केला आणि पेस्ट केले इन्फॉर्मेशन. सगळं पेस्ट झालं, फक्त सिलेक्टेड डेटा कॉपी करा एवढाच. कॉपी आणि आता पेस्ट करा. आला बरोबर. याला एकदा सिलेक्ट करून क्लिअर ऑल करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात काही डिफॉल्ट इफेक्ट असतील ते निघून जातील. तुम्हाला काही साईज वगैरे इन्क्रीज करायची असेल ती करून घ्या. आता इथे जर इमेज ऍड करायची, कुठून करणार आपण, इन्सर्ट, किंवा तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट पण करू शकता. कुठं सेव्ह झाले आपले, डाउनलोड्स मध्ये. इथे या, डायरेक्ट डाउनलोड्स ओपन करा, किंवा कुठे सेव्ह झाले हे जर तुम्हाला माहित नसेल तर इथं
कंट्रोल जे मध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स डाउनलोड जरी बघितले तरी तुम्हाला सापडेल बघा. आता जो झालाय त्याला ती इमेज मी काय केली, कॉपी केली आणि इथं काय केली आपण, ती इमेज पेस्ट केली. बघा आता तुम्हाला जसं बनवायचंय तसं तुम्ही बनवू शकता. आता हे जे मागं नाव दिसतंय बघा, दिसतंय की नाही, ते येत आहे ना ब्लॅक कलर मध्ये, त्याला आपण ब्लँक लेआउट करून घेऊ. म्हणजे फक्त काय येत आहे आता, फक्त इमेज येते. तुम्हाला नाव वगैरे ऍड करायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. फेस्टिवल इन इंडिया. आता मला या दोघांच्या मध्ये एक न्यू स्लाइड ऍड करायची. काय करणार आपण, कंट्रोल एम, हा न्यू स्लाइडचा शॉर्टकट आहे. काय, कंट्रोल एम. कंट्रोल एम ने आपल्याला न्यू स्लाइड ऍड करता येते. आता इथे ऍड केल्यानंतर आपण फर्स्ट फेस्टिवलचं नाव कोणतं घेतलंय, आता हे इथे टाईप करू आपण. फर्स्ट कोणता घेतलाय आपण, मराठीतच घ्यायचं का, गणपती फेस्टिवल. पहिल्या याचं नाव दिलं बघा आपण, काय, गणेशोत्सव. त्याच्याबद्दल तुम्हाला जर इन्फॉर्मेशन काही टाकायची असेल, कधी सुरू झाला, कधीपासून गणपती बसायला लागले, माहिती आहे ना तुम्हाला सगळं. नाही, मग फक्त आरतीला प्रसाद घ्यायला जातात का? खरं नाही तुमचं काही. बघा आता याला पण तुम्हाला इफेक्ट द्यायचे असेल, नाव किंवा काही कलर द्यायचा असेल, तो पण तुम्ही देऊ शकता. बघा कुठून देणार, आता कुठून, इन्सर्ट टॅब किंवा इथे सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट आले बघा. तुम्हाला याच्यात आणखी एखादे काही ऑप्शन्स ऍड करायचे असेल बघा, टेक्स्टला इफेक्ट. आता हे सगळं वर्ड मध्ये झालेलं आहे तुमचं. त्याला रिफ्लेक्शन देणं, ग्लो इफेक्ट देणं, 3D रोटेशन, काय तुम्हाला द्यायचे, ट्रान्सफॉर्मेशन, हे सगळं झालेलं आहे. केलंय की नाही तुम्ही हे सगळे इफेक्ट यूज केले, वाटतंय. बघा सपोज तुम्ही घेतलाय गणेशोत्सव घेतला, काय तुम्हाला प्रत्येक लाईनला तुम्हाला काही द्यायचं असेल बघा, केला आपण. त्यानंतर गणपतीचा फोटो आणि परत पुढे काही इन्फॉर्मेशन आहे. आणखी काय ऍड करायचं सांगा. न्यू स्लाइड ऍड करायला कंट्रोल एम, न्यू स्लाइड ऍड झाला. आता ही स्लाइड जर मला गणपतीच्या फोटोचा पहिले घ्यायचा आहे, तर ही स्लाइड काय करते, मी सिलेक्ट करते आणि वरती ड्रॅग केली तरी ती काय होते, वरती कॉपी पेस्ट होते, बरोबर ना. किंवा तुम्ही तिचं पाहिजे तसं लोकेशन तुम्ही चेंज करू शकता. बघा फेस्टिवल इन इंडिया मध्ये गणेशोत्सव, तुम्हाला गणपतीचे वेगवेगळे फोटोज टाकायचे असेल, कुठले कुठले गणपती बघायला जाता तुम्ही, सिन्नरचा, आणखी सिन्नरचा गणपती टाकू. आलं सिन्नरचं गणपती मंदिर, जरा सेव्ह करून घ्या. सेव्ह ऍज इमेज करा, एक सेव्ह केलं. आणखीन काय घ्यायचं, गोंदेश्वर मंदिर घ्यायचं का, बर सेव्ह. आणखी काय घ्यायचंय, हे घ्यायचं का इथलं, नको. बघा आता इकडे लक्ष द्या.
आपण जे काही इमेजेस घेतलाय आता ते काय करणार आहे, आपण कॉपी केल्या किंवा अजून एखाद दोन इमेजेस घ्या बघा, आपले इफेक्ट दिसणार नाही ना एवढ्याशा इमेजवर. किंवा दुसरा फेस्टिवल घ्या, गणपती फेस्टिवल सोडून अजून काय येते या महिन्यात, नवरात्र. नवरात्री फेस्टिवल घ्या. आपण देवीचा एखादा फोटो सपोज सेव्ह केला, सेव्ह करताना त्याला प्रॉपर नाव द्यायचे. सध्या मी घेतलाय असाच आणि ऑल. आपण नवरात्रीची थोडीशी इन्फॉर्मेशन इथून कॉपी करू आणि काय करू, इथं पॉवर पॉइंट मध्ये पेस्ट केली. आता इथे परत लेआउट टाकावं लागेल, त्याला राईट क्लिक करून लेआउट घेतला आपण, टायटल ओनली इथं पेस्ट केली. नाव इथून हे नाव काय केलं, आता इथून कट केलं आणि इकडे पेस्ट केलं. बघा आता आपण ही इन्फॉर्मेशन काय केली आहे, पहिले सर्व टाकून घेतली. आपल्याला जर एकापेक्षा जास्त इमेजेस ऍड करायचे असेल, सध्या आपण कॉपी पेस्ट करू, तो ऑप्शन नंतर घेऊ आपण. फोटो अल्बम कसा क्रिएट करायचा. तिन्ही इमेजेस मी कॉपी केल्या. आता सध्या आपण या प्रेझेंटेशन मध्ये पेस्ट करून घेऊ. ही कुठं पाहिजे आपल्याला, कट शेवट पाहिजे. कंट्रोल एम द्यायचं, न्यू स्लाइड ऍड होईल. झाली ही इमेज इथे आली. आता इमेजचं ते ब्लॅक बॅकग्राऊंड आले, ते जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर काय करता येईल, फॉर्मॅट मध्ये जाऊन क्रॉप करता येईल. बघा इथून हे आपण काय केलं, क्रॉप. बरोबर तेवढाच फोटो आला. तुम्हाला काही इमेजला बॉर्डर द्यायची असेल, काय द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नवरात्र फेस्टिवलचा हा फोटो आपल्याला जर मोठा करायचा असेल आणि नाव द्यायचे आता नवरात्री फेस्टिवल. सेकंड फेस्टिवल घेतला. आता या दोघांच्या मध्ये एक स्लाइड ऍड करायची. काय करणार आपण, कंट्रोल एम. तिचा पण आपल्याला लेआउट कसा चेंज करायचा आहे, सध्या हा लेआउट घेतला आपण, टायटल ओनली. हे खालचं आहे त्याला प्लेस होल्डर म्हणतात. ते जर डिलीट करायचं असेल तर सिलेक्ट करून डिलीट की प्रेस केली तर ते काय करता येतं, प्लेस होल्डर डिलीट करता येतं. बघा हा सेकंड फेस्टिवल आहे आपला नवरात्र. आता हे नाव सिलेक्ट करा, त्याला पण फॉर्मॅटिंग करून घ्या. आलं. आता बघा आपल्याला जर याचं प्रेझेंटेशन बघायचं असेल, पूर्ण बघायचं असेल, आता एक फेस्टिवल आपण ऍड केलाय, कोणता, गणेशोत्सव. पहिलं काय गणेशोत्सव आणि सेकंड काय आपला, सेकंड फेस्टिवल काय आपला नवरात्र. बघा आता इथे सेकंड फेस्टिवल काय केलंय आपण, नवरात्र. आता F5 की प्रेस करा. बघा आता हे प्रेझेंटेशन, आता हे खूप सिंपल वाटतंय बघताना, बरोबर आहे की नाही. जसं तुम्ही वर्ड मध्ये करता तसंच वाटतंय. आता याला जर आपल्याला ऑटोमॅटिक इफेक्ट द्यायची किंवा आपण जेव्हा की प्रेस करतोय तेव्हा त्याचे चेंजेस होत आहे. पण आता आपल्याला बरेचसे प्रेझेंटेशन तुम्ही बघितले असेल, साईडला उभे राहिले तरी ऑटोमॅटिकली काही मिनिटानंतर किंवा काही सेकंदानंतर त्यात काय होतं, सगळे चेंजेस होतात. बघा आपल्याला माऊसला हात न लावता हे पूर्ण व्हिडिओ सारखं प्ले करायचंय, पूर्ण प्रेझेंटेशन. कसं करणार आपण आता, सगळ्यात पहिले डिझाईन मध्ये या. प्रत्येक स्लाइडला तुम्हाला कोणती डिझाईन घ्यायची आहे बघा, कोणती डिझाईन अट्रॅक्टिव्ह वाटेल ती डिझाईन तुम्ही सिलेक्ट करा.
केल्यानंतर मग कलर कोणता घ्यायचा आहे फेस्टिवल रिलेटेड, जो कलर घ्यायचा आहे तो सिलेक्ट करा. बघा सपोज आपण ही केली अप्लाय टू ऑल स्लाइड ही डिझाईन. आता हे प्लेस होल्डर ज्या मध्ये रिकामे दिसत आहेत सिलेक्ट करून सरळ डिलीट करून टाकले तरी चालेल. इथं नेम ऑफ फेस्टिवल टाकलं, टेक्स्ट बॉक्स घेऊन टाकून द्या. आता थांबा आपण ते नंतर ऍड करू. इथलं पण बघा आता इथे काय नवरात्र. तुम्हाला जर ह्या ज्या स्लाइडला आपण काहीतरी इफेक्ट दिले तेवढ्या स्पेसिफिक स्लाइडचा जर बॅकग्राऊंड बदलायचं असेल तर काय करणार तुम्ही, राईट क्लिक आणि अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड. तेवढ्या स्लाइडला ते अप्लाय होईल. बघा बरोबर ही स्लाइड ने त्याला ही स्लाइड देऊ बघू आपण. अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड आलं. तुम्हाला काही डार्क बॅकग्राऊंड घ्यायचं असेल, काही चेंजेस करायचे असेल, काल सांगितलंय तुम्ही इथून काय करू शकता, कलर इफेक्ट सगळं चेंज करू शकता. तुम्हाला काय द्यायचंय तो कलर चेंज करू शकता. आलं इथे हे नाव. अजून रेडीमेड टेम्पलेट्स जे असतात ना त्यात खूप छान छान डिझाईन असतात याच्यासाठी. अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड. आता सेम जी गणपतीची स्लाइड आहे, गणपती नाव कुठं होतं आपलं, गणेशोत्सव. सपोज ही स्लाइड, हिला पण हाच इफेक्ट द्यायचा आहे. राईट क्लिक करून काय अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड. बाकी स्लाइडला अप्लाय झाला नाही तो. बघा आता ह्याची पण साईज वाढवायची असेल आपल्याला वाढून घ्या, प्रेझेंटेशन मध्ये चांगली दिसेल. याला फॉर्मॅट पेंटरने अप्लाय करा. आता इथे होमवर जा, फॉर्मॅट पेंटर आणि 1 ला अप्लाय करा. आलं 1 2 दोन्ही नावं तशीच आहे. त्यानंतर आपण काय शिकलो होतो, स्लाइड डिझाईन नंतर अजून काय शिकलो होतो आपण, डिझाईन मध्ये बघा स्लाइड द फॉर्मॅट बॅकग्राऊंड. इथं बॅकग्राऊंड मधून पण आपण बघितलं होतं वेगवेगळे बॅकग्राऊंड आपल्याला घेता येतात. त्यानंतर बघा ऍनिमेशन ट्रान्झिशन इफेक्ट. बघा ट्रान्झिशन इफेक्ट हा स्लाइडला देता येतो. काल तुम्ही ते मिस्टेक करत होते की वेगवेगळ्या याला देत होते. हा कसा आहे ट्रान्झिशन टू काय आहे दिस स्लाइड. एका स्लाइडला प्रत्येक स्लाइडला तुम्हाला वेगवेगळा इफेक्ट देता येतो. काल जसा आपण दिला होता कर्टन इफेक्ट कशाला दिला होता, फक्त फर्स्ट स्लाइडला दिला होता, बरोबर आहे की नाही. आता इथे पण बघा वेगवेगळे इफेक्ट आहेत. मी गणपतीचे इमेज सिलेक्ट केले आणि कोणतं देता तुम्ही, सपोज त्याला ग्लिटर ऍनिमेशन दिलं. आलं अशा पद्धतीने हा इफेक्ट आला. बघा ह्याच ऍनिमेशनला वेगवेगळे इफेक्ट आहे. कुठून घ्यायचं, राईट डाऊन बॉटम, हेक्सागोन कुठे घ्यायचा, हेक्सागोन फ्रॉम लेफ्ट म्हटलं तर अशा पद्धतीने तो येतो. बघा आता पुढे आपण या स्लाइडला आणखी वेगळे देऊ. सपोज मी याला स्विचचं दिलं. आलं आणखी एक इन्फॉर्मेशन, याला आपण क्यूबचं करू. क्यूब मध्ये हा रोटेट होईल. प्रत्येकाला आता सध्या आपण काय करतोय वेगवेगळे इफेक्ट बघतोय. आता याला पेज कर्लचं दिलं. जसे ज्याला सूट होतील तसे तुम्ही द्यायचे ते. बघा एवढ्या प्रकारचे. आता याला जर आपण व्हील म्हणून दिलंय, पुढचं बघा प्रत्येक याच्यासाठी आपण वेगळा इफेक्ट अप्लाय करतोय. मी इथे फ्लिपचं दिलंय. फ्लिप नंतर सगळ्यात शेवटी आपण रिपल म्हणून दिलंय. बघा आलं अशा पद्धतीने आपण वेगवेगळे इफेक्ट दिले. पण आता आपण हे कशाला दिले सगळे, स्लाइडला. कोणत्या स्लाइडला दिले, इथे दिसते बघा, दिसते वेगवेगळे. इथे जे स्टार दिसत आहे त्याच्यावरून कळतंय तुम्ही याला दिलंय. ह्या स्लाइडला दिलेलं नाहीये. मी याला स्प्लिटचं देते. इथं त्याला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल इथे चेंजेस करता येतात. बघा आता मला काय करायचंय, आता जर मी F5 की प्रेस करते, बघा एक एक ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला दिसतोय. पण केव्हा दिसतोय, तुम्ही क्लिक करता तेव्हा किंवा एखादी एरो की प्रेस करता तेव्हा एवढे इफेक्ट दिसताय. बघा येत आहे हे वेगवेगळे इफेक्ट.
जसे तुम्हाला आवडेल तसे इफेक्ट तुम्ही काय करता घेऊ शकता. पुढे बघा, आपल्याला पण काय करायचंय आता, याचं माउस क्लिक पण काढून टाकायचंय. विदाउट माउस क्लिक ऑटोमॅटिक इथे ड्युरेशन दिलेलं आहे, कोणत्या स्लाइड किती वेळानंतर कोणती स्लाइड दिसली पाहिजे. इथे बघा, आपण जर इथे ज्याचं ड्युरेशन केलं, इथे 2 मिनिट आहे, इथे आपण सपोज 1 मिनिटाचं टाकलं ड्युरेशन. आफ्टर 1 मिनिट विदाउट क्लिक, 1 मिनिटाचं खूप मोठं झालं का, 30 सेकंद करू किंवा 25 सेकंद करू. आफ्टर आफ्टर काढून टाकायचं. आणि आता हे काय केलंय मी, अप्लाय टू ऑल स्लाइड, सगळ्या स्लाइड 10 सेकंदानंतर आपल्याला दिसल्या पाहिजे. F5 की प्रेस करा, बघा दिसतंय का. आपण त्याला आता टच करत नाहीये काहीच. होऊन गेले 10 सेकंद, होईल, थांबा. अप्लाय टू ऑल झालं नाही का. आपण जर इथं त्याला ड्युरेशन केलंय, ऑन माउस क्लिक पण काढून टाकलंय, आफ्टर काढून टाकलं, अप्लाय टू ऑल स्लाइड, F5 प्रेस करा, बघा बरं आता. दुसऱ्या स्लाइडला अप्लाय करून बघू आपण. ऑन माउस क्लिक टाकलंय. साऊंड जर तुम्हाला द्यायचा असेल, एक एक इफेक्ट चेंज होत आहे ना, जर तुम्ही साऊंड जर दिला तर त्याला तो पण अप्लाय होईल. बघा, प्रत्येकाला आपण वेगवेगळा साऊंड जर दिलाय, आता साऊंड पण अप्लाय करा. अप्लाय टू ऑल. साऊंड इफेक्ट वेगळे वेगळे तुम्हाला अप्लाय करता येतील. सगळ्याला तोच अप्लाय झाला वाटतं. लेझर वेगवेगळे बघा, तो लेझर इफेक्ट होता, तुम्ही क्लिक इफेक्ट, कॅश इफेक्ट, टाइपरायटर इफेक्ट, वेगळे अदर साऊंड मधून तुम्हाला जो पाहिजे तो पण देऊ शकता. काढून टाकायचं असेल, नो साऊंड करा. आता सगळ्याला अप्लाय टू ऑल, सगळ्याला नो साऊंड करा. बघू आपण ड्युरेशनचं पण करू आपण. ऍनिमेशन बघा, आता ऍनिमेशन इफेक्ट तुम्ही कालच बघितलंय आपण. सपोज या नावाला दिलंय आपण, कोणतं देता, ऍपियर दिलं. इमेजेसला द्या काही, इन्फॉर्मेशनला जर तू बघा 1 बाय 1 सगळं सिलेक्ट करून जर दिलं तर एक एक लाईनला ते अप्लाय होतं. एक एक लाईन तुमची बघा. आता प्रत्येक याला द्यायचं असेल, आता हे प्रत्येक लाईनला अप्लाय नाही झालेलं, कारण ते आपण डाउनलोड केलंय ना. जिथे एंटर दिलेला असेल तिथून आपली लाईन ब्रेक होते, तिथून बघा. बघा, आता आपण वेगवेगळे ट्रान्झिशन, ऍनिमेशन इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला याच्यात एक ऑडिओ ऍड करायचा आहे. ऑडिओ ऍड जर केला तर ऑडिओ ऑन माय पीसी. आता आपल्याकडे नाहीये नवरात्रीचा एखादा ऑडिओ, नाही तर ते ऐकायला पण छान वाटलं असतं. जाऊ द्या, जे आहे ते आपण घेऊ.
नेक्स्ट टाइम डाउनलोड करून ठेवू. जे आहे तो ऑडिओ, पण आपल्याला काय करायचंय, फायनल प्रेझेंटेशन मध्ये हा ऑडिओ दिसला नाही पाहिजे. आपण सिलेक्ट केलं, याला काय करणार आपण बघा, इथून ट्रिम ऑडिओ म्हटलं की तुम्हाला स्टार्टिंगचा किती कट करायचा आहे, एंडचा किती ठेवायचा आहे, तुम्ही ऑडिओ ट्रिम करू शकता. जेवढा ठेवायचा आहे तेवढा तुम्ही ठेवा. इथे वेगवेगळे ऑप्शन आहे, ऑटोमॅटिकली तो ऑन झाला पाहिजे. पूर्ण स्लाइड तुमच्या संपत नाही तोपर्यंत तो चालला पाहिजे, अशी सेटिंग आपण करू. आणि हाईट ड्युरिंग स्लाइड शो, आणि पुन्हा तो स्टार्ट होईल. बघा इथे वेगवेगळ्या, म्हणजे एकदा जर व्हिडिओ स्टार्ट झाला तर जोपर्यंत तुमचं प्रेझेंटेशन संपत नाही तोपर्यंत तो ऑडिओ किंवा ऑडिओ काय राहील, स्टार्ट राहील. आणि एकदा संपला की परत चालू होऊन जाईल तो रिपीट. इथं जर तुम्ही लूप अंटिल स्टॉप म्हटलं तर, काही बुकमार्क ऍड करायचे असेल किंवा ट्रिम करायचं असेल, इथं वेगवेगळे इफेक्ट आहे बघा. फेड ड्युरेशन, तुम्हाला जर काही स्टाईल हवी असेल, नो स्टाईल, स्टाईल बघा. आता इथे मी स्टार्ट काय म्हटलंय, ऑन क्लिक नाही, ऑटोमॅटिक स्टार्ट झाला पाहिजे. माझं ट्रान्झिशनच का अप्लाय नाही होते, खूप फास्ट होतंय ते पण कळत नाही. 1 मिनिट 30 सेकंद. बघू आता, बघा आता ती जी स्लाइड आहे ती स्टार्टिंगला टाकते मी सगळ्यात. आणि फर्स्ट स्लाइडला आपल्याला कोणता इफेक्ट द्यायचा होता, कर्टन इफेक्ट. कुठे गेला कालचा कर्टन इफेक्ट आपला, बघा ड्युरेशन प्रत्येक स्लाइडला आपण 6 होऊन जाते ड्युरेशन. आपल्याला वाढवत होता 6 मागचे. बघा आता आपण सगळ्या याचं हे चेक केलं, चेंजेस करून टाकले. बघा आता ऑडिओ इफेक्ट आपला अप्लाय झाला. जोपर्यंत तुमची स्लाइड संपत नाही तोपर्यंत तुमचा ऑडिओ इफेक्ट काय होतो, रन होतो. 1 मिनिट लावा बरं, 1 मिनिटात बघू चेंज होतं काय. त्याला सूट होईल असं बॅकग्राऊंड सॉन्ग ऍड करायला हवं. आता हे आपल्याकडे पीसी मध्ये जे अवेलेबल होतं ते आपण घेतलं. बाकीचे इफेक्ट निघून गेले. पण अप्लाय टू ऑल म्हटलं ना आपण, सगळ्या स्लाइडला तोच इफेक्ट अप्लाय झाला. असं तुम्ही गणपतीचं सॉन्ग टाकून गणपतीचं एखादं छान प्रेझेंटेशन तयार करा. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन दाखवताय तेव्हा तुम्हाला एखादी स्लाइड दिसायला नकोय. आता हे 2 स्लाइड मध्ये झालंय, ही स्लाइड तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दिसायला नकोय, त्यावेळेस तुम्ही स्लाइड शो मध्ये जाऊ इथे काय म्हणणार, हाईड स्लाइड. हाईड स्लाइडने काय होईल, पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये बघा आता ही स्लाइड आपल्याला दिसणार नाही. बघा आता गणपती नंतर 2 स्लाइड होत्या इन्फॉर्मेशनच्या, किती आली, एकच आली. अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. स्लाइड काय होईल ती दिसणार नाही. बघा आता पुढचा टॅब आहे आपला व्ह्यू टॅब. इथे बघा आउटलाईन व्ह्यू, जसे आपण वेगवेगळे व्ह्यू वर्ड मध्ये बघितले होते तसे इथे बघा हा आउटलाईन व्ह्यू. स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये तुम्हाला सगळं दिसतं, कुठं कोणते इफेक्ट अप्लाय केलेले. किंवा नोट पेज व्ह्यू, हा बघा नोट पेज सारखा दिसतो, 2 स्लाइड एका याच्यावरती दिसतात. रीड व्ह्यू मध्ये तुम्हाला पूर्ण मोठं दिसतं की ज्याने तुम्हाला
ते रीड करता येऊ शकतं. त्यानंतर बघा इथं आता हे स्लाइड मास्टर आणि नोट्स मास्टर ह्या त्याला मास्टर आणि स्लेव स्लाइड टाइप दोन आपल्याला एखाद्या स्लाइडला स्लाइड मास्टर करून ही तयार करता येते. बघा मी क्लोज मास्टर व्ह्यू म्हटलंय. इथं रिव्ह्यू किंवा व्ह्यू टॅब मध्ये तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट बघायचं असेल, सध्या मी नॉर्मल करते, ग्रे स्केल मध्ये केलं तर तुमचं पूर्ण ब्लॅक अँड प्रेझेंटेशन कसं तयार झालं, ब्लॅक अँड व्हाईट. हवा असेल तर ते तयार करा ब्लॅक टू कलर व्ह्यू. जे तुम्हाला करायचं असेल ते तुम्हाला करता येतं. बघा बाकी न्यू विंडो हे सर्व तुमचं झालेलंच आहे. बघा न्यू विंडो वर जर क्लिक केलं तुम्ही तर काय झालं, सेम प्रेझेंटेशनची डुप्लिकेट फाईल तयार झाली. रिव्ह्यू टॅब मध्ये मेन आपल्याला हा इफेक्ट आफ्टर आपण 2 सेकंदचा इफेक्ट देऊ. अप्लाय टू ऑल सगळ्या स्लाइडला F5 की प्रेस करा. बघा आता 2 सेकंदानंतर सगळे हे होतंय. आले सगळे इफेक्ट. बॅकग्राऊंड त्याला इफ तुम्ही आता त्याला ऑडिओ व्हिडिओ चांगले टाका आणि एक प्रेझेंटेशन तयार करा. बघा सगळे इफेक्ट यूज करा.